नमस्कार मित्रांनो, मी उद्धव ढवळे। आज मित्रांनो आपण अतिशय महत्त्वाचं प्रकरण, फक्त एकाच कलमाचं प्रकरण आहे, ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट 2015, बाल न्याय अधिनियम 2015। आता हा बाल न्याय अधिनियम 2015 कशासाठी आणला, का आणला, त्याची सुरुवात कशी झाली, त्याची अंमलबजावणी तारीख का आहे, साल का आहे, याच्या आधी कायदे नव्हते का, या साऱ्या गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेल्या आहेत, जे आपण ॲप्लिकेशनवर अपलोड केलेले आहे। मित्रांनो, बाल न्याय अधिनियम 2015 याच्या आधी 2000चा होता, त्याच्या आधी 1986चा होता। आपल्याला माहिती आहे की हा बाल न्याय अधिनियम ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट दोन प्रकारच्या मुलांसाठी काम करतो। जे मुलांना कायद्याचा आश्रय गरजेचा असतो, जे कायद्याच्या आश्रयाखाली आलेले मुलं असतात, म्हणजे ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज असते ते मुलं, आणि दुसरे जे कायद्याशी संघर्ष करत असतात असे मुलं, ह्या दोन प्रकारच्या मुलांसाठी हा कायदा आहे। आणि हा कायदा जसं की आंतरराष्ट्रीय, जसं की आपण म्हणतो की संयुक्त राष्ट्रांचे जे आमसभेने स्वीकृत केलेला 1989चा, जसं की भारताने 1992ला स्वीकृत केलेला बालकांसंबंधीचा जो काही कन्व्हेन्शन आहे, अभिसंधी आहे, किंवा हेग अभिसंधी दत्तक विधानासंबंधाचे असेल, किंवा आपल्या भारतीय संविधानातील तरतुदी असेल, काही आंतरराष्ट्रीय नियम असतील बीजिंगचे वगैरे, या साऱ्या प्रमापकांचा विचार करून बालकांचं सर्वोत्तम हित साधण्यासाठी वेळोवेळी कायद्याचं एकत्रीकरण केलं जातं किंवा कायदा त्या संबंधातून बनवला जातो। जसं की 1986 मध्ये सुधारणा अपेक्षित होते, तर 1986चा ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट निरसित केला, 2000चा आणला। 2000च्या सुद्धा ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टमध्ये काही त्रुट्या होत्या किंवा त्यामध्ये सुधारणा अपेक्षित होत्या, जसं की 16 ते 18 वर्षातील मुलांनी जर अतिघोर अपराध केले, हिनस ऑफेन्सेस केले, तर जयेश वर्मा समितीने, जसं निर्भया केसचं उदाहरण 2012चं डोळ्यासमोर ठेवून जयेश वर्मा समितीने सांगितलं की 16 ते 18 वर्षाच्या दरम्यानच्या मुलांनी जर अतिघोर अपराध केले तर त्यांना प्रौढ गुन्हेगारांसारखंच त्यांची संपरीक्षा होणं अपेक्षित आहे। म्हणून आणि अजून काही सुधारणा अपेक्षित करून सर्वांगीण विचार करून 2000चा सुद्धा अधिनियम निरसित केला आणि 2015चा अधिनियम आणला की ज्याची अंमलबजावणी 15 जानेवारी 2016ला झाली। त्या अधिनियमात, त्या कायद्यात टोटल 10 प्रकरणं आहेत आणि टोटल 112 कलम आहेत। ऑलरेडी आपण प्रकरण 1 मध्ये जे कलम 2 पाहिले होते, त्यात कलम 1 मध्ये त्याचा प्रारंभ विस्तार नाव पाहिलं होतं आणि कलम 2 मध्ये जवळजवळ 61 शब्दांची व्याख्या आपण त्या ठिकाणी पाहिले। ॲक्च्युली 60 शब्दांचीच व्याख्या आहे, फक्त 61 नंबरला काय सांगितलंय की ज्या शब्दांचा अर्थ तुम्हाला प्राप्त होणार नाही तो त्यासाठी तुम्ही अन्य कायद्यांचा आधार घ्या। 61 अन्य कायदे करा चेक, म्हणजे अन्य कायद्यात त्या शब्दांना जो अर्थ नेमून दिला असेल तो अर्थ तुम्ही घ्यायचा। जेव्हा आपण कलम 2 मधील व्याख्या व्यवस्थित समजून घेतो तेव्हाच आपल्याला बऱ्यापैकी कायदा क्लिअर झालेला असतो आणि त्या व्याख्या अतिशय चांगल्या रीतीने मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये समजावून सांगितल्या आहेत, दिलेल्या आहेत। त्या व्याख्या व्यवस्थित समजून घेतल्या, कारण प्रत्येक व्याख्येसाठी मी तुम्हाला पिक्चर दिलाय, त्या व्याख्याचा नंबर लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला ट्रिक्सही दिलेल्या आहेत। त्या ट्रिकच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येणार आहे की व्याख्या कलम 2 मधील कोणत्या शब्दाची व्याख्या कोणत्या नंबरला आहे। समजा मूल आणि बालक कलम 12, व्याख्या कलम 2 मधील 12 आणि 35 नंबरमध्ये त्यांच्यात काय फरक आहे मी तुम्हाला आधीही सांगितलं की बाबा हा कायदा कोणत्या मुलांचा सर्वोत्तम हिताचा विचार करतो की जे कायद्याच्या आश्रयाला आलेले आहेत, म्हणजे ज्याला काळजी आणि संरक्षणाची गरज आहे, आणि दुसरा कोणता की जो कायद्याशी संघर्ष करत आहे। कायद्याशी संघर्ष करत आहे म्हणजेच ज्याच्यावर आरोप झालेले आहेत, ज्यांनी अपराध केलेला आहे, अशा ज्युव्हेनाइल डेलिंक्वेंट म्हणा किंवा बाल गुन्हेगार म्हणा, ह्या दोन मुलांच्या संबंधित हा कायदा सर्वोत्तम हिताचा विचार करतो। त्यांना सुधारण्याची, समजा जे डेलिंक्वेंट आहेत किंवा जे गुन्हेगार आहेत त्यांना सुधारण्याची संधी देतो, त्यांच्या हक्कांचा, मूलभूत हक्कांचा विचार करतो। पण ह्या कायद्याची अंमलबजावणी करत असताना, ह्या अधिनियमाची अंमलबजावणी होत असताना, जसं की भारतीय संविधानाने आपल्या राज्य संस्थेला किंवा राज्य सरकारला, केंद्र सरकारला राज्य कारभार करत असताना DPSP आखून दिलेत। म्हणजे भारतीय संविधानामध्ये भाग 4 मध्ये DPSP म्हणजेच काय, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, राज्यांनी राज्य कारभार करत असताना काही मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करायचा असतो, आधार घ्यायचा असतो। परंतु तसंच त्यासारखं इथं सुद्धा ह्या अधिनियमांचं अंमलबजावणी होत असताना, प्रक्रिया अवलंब करत असताना, या मुलांच्या बाबतीत सुद्धा ज्या काही यंत्रणा काम करत असणाऱ्या या अधिनियमाखाली, जसं की केंद्र सरकारच्या यंत्रणा असतील, राज्य सरकारच्या यंत्रणा असतील, सोबत कमिटी, समिती ह्या शब्दाचा अर्थ आपण सांगितलंय की चाइल्ड वेलफेअर कमिटी, मंडळ म्हणजेच काय, ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड, जे की बाल न्याय मंडळ कलम 4 मध्ये पाहायचे। ह्या साऱ्या यंत्रणांनी ह्या प्रकरण 2 म्हणजेच कलम 3
ह्या प्रकरण 2 मध्ये एकच कलम आहे, कलम 3 मधील 16 मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करायचा असतो. लक्षात घ्या, 16 मार्गदर्शक तत्व इनडायरेक्टली ह्या मुलांचा हक्क एक प्रकारे एक्सप्रेस करत असतं, व्यक्त करत असतं. जणू काय त्यांचा त्या बालकांचा हक्कांचं संवर्धन या ठिकाणी ह्या 16 मार्गदर्शक तत्वांतून होणार आहे. म्हणून या प्रकरण 2चंच नाव आहे की जनरल प्रिन्सिपल्स ऑफ केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन. काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी आवश्यक असणारे जे तत्वे आहेत, कलम 3 मध्ये सांगितलंय की बाबा ह्या अधिनियमाची अंमलबजावणी करताना पाळावायची सर्वसाधारण तत्वे. आता ह्या अधिनियमाची अंमलबजावणी कोणाकडून होणार आहे? साहजिक जे केंद्र सरकार असणार आहे, त्याचबरोबर राज्य सरकार असणार आहे, त्यांच्या यंत्रणा असणार आहे. त्यासोबत आपण काय म्हणू शकतो, समिती म्हणजे चाइल्ड वेलफेअर कमिटी. कलम 27 मध्ये आपल्याला पाहायला भेटलेली की जेव्हा त्याची रचना मी ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेले आहे. त्याचबरोबर ज्युएनल जस्टिस बोर्ड JJB, जे कलम 4 मध्ये आपण पुढच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहे. ज्युएनल जस्टिस बोर्ड काय रचना असते, त्याच्यामध्ये कोणत्या पात्रतेचे लोक असतात, 3 लोकांचं असतं ते ज्युएनल जस्टिस बोर्ड, की जे बाल न्याय मंडळाकडे ह्या बाल गुन्हेगारांना त्या ठिकाणी हजर केलं जातं आणि त्यानंतरची जी काही सुनवाई चौकशी वगैरे ते ज्युएनल जस्टिस बोर्ड करत असतं. आणि ज्युएनल जस्टिस बोर्डला वाटलं की 16 ते 18 वर्षाच्या दरम्यानचा अतिघोर अपराध झालेला आहे तर ते बाल न्यायालयाकडे पाठवतात. बाल न्यायालय काय आहे हे व्याख्या कलम 2 मध्ये 20 नंबरला मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. बाल न्यायालय जसं की बाल संरक्षक अधिनियम 2005 अन्वये स्थापन असणारं किंवा पोक्सो कायद्यान्वये स्थापन असणारं विशेष न्यायालय, किंवा आपण काय म्हणू शकतो की ज्याला सत्र न्यायालय अधिकारात आहे ते सत्र न्यायालय सुद्धा काम करेल जर बाल न्यायालय तिथं उपलब्ध नसेल तर. JJB असेल, समिती असेल किंवा अन्य कोणत्याही एजन्सी जे की ह्या अधिनियमांची अंमलबजावणी करणार आहेत, त्या एजन्सींनी ह्या काय अधिनियमाची अंमलबजावणी करत असताना कलम 3 म्हणजेच प्रकरण 2 मध्ये जे मार्गदर्शक तत्व आखून दिले त्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करायचा असतो. चला मित्रांनो, आपण ते मार्गदर्शक तत्व आपण 1 बाय 1 समजून घेणार आहोत. मित्रांनो, आता ह्या 16 तत्वापैकी पहिलं तत्व आपल्याला समजून घ्यायचं आहे, निरपराधित्व गृहीत धरण्याचा सिद्धांत. म्हणजे ह्या ज्या यंत्रणा आहेत किंवा बाल न्यायालय असेल, समिती असेल किंवा अदर जे काही यंत्रणांचा संबंध ह्या अधिनियमाशी येतो किंवा प्रक्रियेशी संबंध येत असेल या अधिनियमातील, तर त्या यंत्रणांनी काय करायचं, शाल प्रिझ्युम म्हणजे काय, गृहीत धरावे. काय गृहीत धरावे? बालक वयाच्या 18 पर्यंत, बालकाच्या वयाच्या 18 पर्यंत तो इनोसंट आहे, निरपराध आहे असं काय करायचं, गृहीत धरायचं असतं. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला माहिती आहे IPCचे कलम 82 कलम 83 आपल्याला माहिती आहे की अपराध करण्यासाठी बालकाला समज असणं आवश्यक आहे. कारण समज असल्याशिवाय माणूस गुन्ह्याच्या 4 स्टेप मी तुम्हाला ऑलरेडी IPC मध्ये सांगितल्या की सर्वप्रथम डोक्यात विचार येणं गरजेचं आहे, मग त्या अनुषंगाने तो पूर्वतयारी करतो, नंतर तो प्रयत्न करतो आणि फायनली त्याची कृती होत असते. अशा 4 स्टेप मी तुम्हाला गुन्हा करण्याच्या अनुषंगाने सांगितले. परंतु जो विचार येण्यासाठी जी समज हवी असते, ऑलरेडी IPC 82 काय सांगत होता की बाबा 7 वर्षाच्या आतील मुलांना अजिबात समज नसते किंवा 7 ते 12 वर्षातील मुलांना समज असूही शकते, नसूही शकते. नसेल तर तो गुन्हेगार नाही, असेल तर त्याला हे ज्युएनल डेलिंक्वेंट म्हणून घोषित करता येत होतं किंवा त्याची कारवाई करता येत होती. परंतु मित्रांनो, इथं आपण ज्युएनल जस्टिस ऍक्ट ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला सांगितलं इथं की 18 वर्षाच्या आतील प्रत्येक मूल हे काय असतं की या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 18 वर्षाच्या आतील अज्ञानच मुलं पकडले जातात. पण ह्या ठिकाणी त्यांना ज्या वेळेस ते अपराध करत असतात किंवा अपराध त्यांच्या हातून होत असतो तरी सुद्धा त्यांना वयाच्या 18 पर्यंत हे शाल प्रिझ्युम काय करते, काय गृहीत धरायला लावते त्या यंत्रणांना, बाल न्यायालय असो किंवा अन्य कोणती यंत्रणा, की बाबा तो निरपराध आहे, निरपराध असल्याचं, निर्दोष असल्याचं, निष्पाप असल्याचं गृहीत धरण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे हा ज्युएनल जस्टिस ऍक्ट ज्यावेळेस ज्युएनल डेलिक्वेंटच्या बाल गुन्हेगारांच्या बाबतीत तो जे काही प्रौढ गुन्हेगारांना ज्या पद्धतीने वागवलं जातं किंवा त्यांच्यासाठी ज्या न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब होतो त्या न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब ह्या कायद्यानुसार होत नाही किंवा त्या पद्धतीने त्यांना वापरलं त्या पद्धतीने यांच्याशी ट्रीट केलं जात नाही. आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारणपणे प्रौढ गुन्हेगारांच्या बाबतीत बर्डन ऑफ प्रूफ आरोपींवर असतो जसं की, परंतु या ठिकाणी काय सांगितलंय की बालकाच्या वयाच्या 18 पर्यंत बालकाकडून जर काय अपराध झालेला असेल तर त्या बालकाला निष्पाप निरपराध गृहीत धरण्याचा सिद्धांत या ठिकाणी मार्गदर्शक तत्व 1 मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ऍक्च्युली कलम 3 मधील पहिलं तत्व ते आहे. आता दुसरं तत्व काय, प्रतिष्ठा आणि योग्यतेचा सिद्धांत. म्हणजे सर्व मनुष्य प्राणी असतील यांना समान प्रतिष्ठा आणि समान हक्काने वागवले जावे हे लक्षात ठेवा. म्हणजे सर्व मनुष्य प्राण्यांना समान प्रतिष्ठा, समान हक्काचा ऑलरेडी भारतीय संविधानाने पण अधिकार दिलेला आहे. आणि इथं सुद्धा मग
मग आता इथं मनुष्य प्राण्यांच्या बाबतीत या ठिकाणी तत्व दिलंय, मग आता बालिकेच्या बाबतीत आपण तसं कन्सिडर करू शकतो की मुलगा असू शकते, मुलगी असू शकते, या सगळ्यांना समान प्रतिष्ठा देऊन आणि समान हक्काने वागवले जावे, समान हक्काने. मुलींच्या बाबतीत असं नको, मुलांच्या बाबतीत तसं नको. आता समजा याच्याशी संबंधित काही यंत्रणा येतात, जसं की चिल्ड्रन होम असू शकतो किंवा त्यांच्या केअर टेकिंग काही एजन्सीज असू शकतात की मुलांच्या बाबतीत आणि मुलींच्या बाबतीत असं भेदभाव नको आहे, त्यांना समान प्रतिष्ठा द्यावी, समान हक्काने वागवले जावेत. ह्या 16 मार्गदर्शक तत्वामध्ये आपल्याला काही आई वडिलांच्या सुद्धा जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, जसं की ते आई वडील दत्तक आई वडील असू शकतात, जैविक आई वडील असू शकतात किंवा कायदेशीर पालक असू शकतो. यांनी सुद्धा त्या बाळाची काळजी, संरक्षण, त्याचं संगोपन करायची प्राथमिक जबाबदारी त्या आई वडिलांवर दिलेली आहे. इथं फक्त ह्या एजन्सीवरच मूलभूत तत्वे लादलेले नाहीत किंवा ह्या एजन्सीवरच ह्या काय म्हणतो आपण त्याला मार्गदर्शक तत्व लादलेले नाही. आई वडील सुद्धा या ठिकाणी येणार आहेत, 1 बाय 1 तुम्हाला ज्यावेळेस पाहत असताना लक्षात येणारच आहेत. फक्त एवढंच लक्षात ठेवा की हे जे तत्व 2 नंबरचं सांगतंय की सर्व मनुष्य प्राणी समान प्रतिष्ठा आणि समान हक्काने वागवले जावे. चला आता पुढचं तिसरं मार्गदर्शक तत्व काय आहे की सहभागाचा सिद्धांत. सहभागाचा म्हणजे काय, ह्या ज्या काही प्रक्रिया आहे, समजा न्यायालयीन प्रक्रिया असेल त्या बालकाच्या बाबतीत आणि त्याला समज येत असेल किंवा त्याला ऐकून घेण्याचा अधिकार आहे त्याच्या बाबतीत किंवा त्याला बोलण्याचा अधिकार आहे आणि त्याचं ते बाल न्यायालय असेल किंवा मंडळ कमिटी कोणी असेल की यांनी त्याच्या वयानुरूप आणि मॅच्युरिटीनुसार त्याचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं असतं, त्याच्या म्हणण्यालाही किंमत देणं गरजेचं असतं. तो त्याचा अधिकार आहे, म्हणजे प्रत्येक मुलाचे म्हणणे ऐकून घेतले जावे हा त्याचा हक्क आहेच. त्याला त्याच्या हितावर परिणाम करणाऱ्या निर्णयामध्ये, त्याच्या हितावर परिणाम करणारा निर्णय म्हणजे काय, एखादा ज्युव्हेनाइल डेलिक्वेंट आहे, बाल गुन्हेगार आहे आणि त्याला तो जर समाजासाठी धोकादायक ठरू शकतो ना आणि त्या ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डला वाटलं, बाल न्याय मंडळाला वाटलं की याला प्लेस ऑफ सेफ्टीला पाठवून द्या किंवा याला ऑब्झर्वेशन होमला पाठवून द्या, तर त्यावेळेस त्याच्या कुठंतरी मूलभूत हक्कावर गदा येणार आहे, त्याच्या हितावर परिणाम होणार आहे. अशा वेळेस त्या JJB समोर असू किंवा जे कोणत्या यंत्रणा असू त्याच्यासमोर त्या बालकाला बोलण्याचा अधिकार आहे, त्या प्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार आहे, त्या निर्णयामध्ये व्यक्त होण्याचा अधिकार आहे आणि त्या बालकाला समज मॅच्युरिटी असेल त्याच्या वयानुसार, समजा 16-17 वर्षाचा मुलगा असेल तर त्याच्या वयानुरूप आणि मॅच्युरिटीनुसार त्याचं म्हणण्याचं सुद्धा किंमत दिली पाहिजे, त्याच्या म्हणणे ऐकून घेतले पाहिजे, त्याचं म्हणणं विचारात घेतलं पाहिजे. हे 3 सांगते सहभागाचा सिद्धांत. म्हणजे ज्या वेळेस बालकाच्या हितावर परिणाम करणाऱ्या काही प्रक्रिया असतील त्या प्रक्रियेत त्याला सहभाग होण्याचा अधिकार आहे, त्याला बोलण्याचा अधिकार आहे, प्रक्रिया समजून घेण्याचा अधिकार आहे आणि त्याच्या बोलण्याला किंमत त्याच्या वयानुरूप मॅच्युरिटीनुसार त्याचे बोललेलं विचारात घेतलं जावं. हेच हा सहभागाचा सिद्धांत, प्रिन्सिपल ऑफ पार्टिसिपेशन सांगतो मित्रांनो. चला आता 3 नंबरचा सिद्धांत समजला असेल. चौथा 4 नंबरचा काय सांगतोय की सर्वोत्तम हिताचा सिद्धांत. म्हणजे बालकाच्या संबंधित जे काही निर्णय तुम्ही घेणार आहात किंवा निर्णय होणार आहेत तर त्या निर्णयाचा आधारभूत किंवा आधार काय असला पाहिजे, तर आधार बालकाचं सर्वोत्तम हित जोपासणं हे असलं पाहिजे. म्हणजे मुलांच्या बाबतीत सर्व निर्णय घेत असताना पायाभूत आधार किंवा विचारसरणी काय असावी, तर मुलाच्या सर्वोत्तम विचार करणारी असावी, ज्यामुळे मुलाचा पूर्ण विकास होऊ शकतो. मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे की ऑलरेडी ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट ह्या मूलभूत आधारावर, ह्या मूलभूत विचार प्रणालीवर आहे की तो विचार प्रणाली कोणती आहे की बालकाचं सर्वोत्तम हित जोपासणं, ह्याच आधार प्रणालीवर हा ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट आहे 2015चा. आपल्याला माहिती आहे की जसं 1986चा निश्चित झाला, 2000चा आला, 2000चा निश्चित झाला, 2015चा आला. का आला, कारण बालकाचं सर्वोत्तम हित जोपासणं हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून कायद्यात वेळोवेळी बदल, कायद्यात वेळोवेळी सुधारणा आणि बालकाच्या संबंधित असणारे कायदे एकत्रीकरण करणं हे धोरण शासनाला वेळोवेळी राबवावं लागतं, संसदेला कायदे मंडळाला वेळोवेळी राबवावं लागतं. त्यासाठी ते संविधानिक आधार घेतील, त्यासाठी ते आंतरराष्ट्रीय मानकांचं, आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शनचा आधार घेतील, त्याच्या नैसर्गिक हक्काचाही विचार करतील, जेणेकरून बालकाचं सर्वोत्तम हित जोपासलं जाईल. हे सर्व त्याचं एक मार्गदर्शक तत्व आहे ह्या एजन्सीजला सुद्धा, ह्या यंत्रणेंना सुद्धा, की ज्या यंत्रणा ह्या अधिनियमाचा अंमलबजावणी करणार आहे, अवलंब करणार आहे, ह्या प्रक्रियेत सहभागी असणार आहेत. चला 4 नंबर समजला असेल मित्रांनो. आता 5 नंबरचं मार्गदर्शक तत्व काय आहे की पाळायलाच हवं यांनी कुटुंबाचा जबाबदारीचा सिद्धांत. आता मित्रांनो तुम्हाला ही माहिती आहे, ज्यावेळेस भारतीय संविधान, मी मुद्दाम भारतीय संविधानाचे का दाखले देतो या ठिकाणी, तुम्ही संविधानाचा अभ्यास केला आहे किंवा तुम्हाला पॉलिटिची बॅच मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे.
आपल्याला संविधानिक सुद्धा तरतुदी माहिती असणं गरजेचं आहे। संविधानिक तरतुदी ह्या शासनाला ताकद देत असतात ज्यावेळेस कायदे आणायचे असतात। तर आपल्याला माहिती 51 मध्ये जो कलम 51 आहे संविधानातील, त्याच्यामध्ये मूलभूत 11 कर्तव्य आपल्याला पाहायला भेटतात। त्यातलं 11 नंबरचं कर्तव्य जसं की 86 घटनादुरुस्ती 2002 असेल किंवा काय असेल की पालकावर म्हणा किंवा काय जबाबदारी त्या ठिकाणी लावलेली ही आहे की बाबा त्यांना शिक्षण द्यावं सक्तीचं, म्हणजे वयाच्या 14 वर्षापर्यंत ते शिक्षण पालकांनी घडून आणणं, बालकाला शिक्षण दिलं पाहिजे 6 ते 14 वर्षापर्यंत, असं जे पाहतो आपण ते सुद्धा एक पालकावर कुठेतरी जबाबदारी कर्तव्य सोपवलेलं आहे। जसं की मूलभूत कर्तव्य कलम 51 किंवा भाग 4A म्हटलं तरी चालेल। तशाच अनुषंगाने हा मार्गदर्शक तसा काहीतरी आहे, तसाच आहे स्वरूपाचा आहे की कुटुंबाच्या जबाबदारीचा सिद्धांत काय सांगतं। कुटुंब या ठिकाणी कुटुंब कोणत्याही प्रकारचं असू शकतो, कोणत्याही प्रकारचं, म्हणजे कसं की नैसर्गिक मातापिता म्हणजे जैविक मातापिता ज्यांनी जन्म दिला किंवा दत्तक मातापिता ज्यांनी दत्तक घेतले किंवा ज्यांनी संगोपन जे पालक आहेत, पालक कायदेशीर पालक असतात किंवा ज्यांच्याकडे ताबा असतो, मामा मावशी कोणीही असू शकतं। समजा बिचारा मुलाला आई वडील नसतील तर पालक यांनी मुलांची काळजी घेणे किंवा संगोपन करणे, त्यास संरक्षण देणं, म्हणजे पालकाची काय काय जबाबदारी, मुलांची काळजी घेणे, आजारी पडलं तर त्याला हॉस्पिटल करा, उपचार करा, त्याचं संगोपन करा, म्हणजे पालन पोषण करा, त्याला काय जे आवश्यक आहे कुपोषित नाही राहायला पाहिजे, त्याचबरोबर त्यास संरक्षण देणं म्हणजे जे काही बाह्य गोष्टी आहेत ज्याच्यातून त्याला उपद्रव होऊ शकतो त्यापासून संरक्षण देणं ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे। जसं की मी भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 शिक्षणाची जबाबदारी पालकावर आहे असं सांगितलंय, त्यातलं 11वं कर्तव्य। तसंच इथं मात्र कोणकोणते कर्तव्य किंवा प्राथमिक जबाबदारी म्हणजेच कर्तव्य हे पालकावर दिलेलं आहे। तर त्यासाठी काळजी, संरक्षण आणि संगोपन ह्या 3 गोष्टींचं कर्तव्य पालकांवर दिलेलं आहे। तो पालक जैविक असू शकतो, तो पालक दत्तक आपत्ती घेणारा पालक असू शकतो किंवा जो पालक कायदेशीर किंवा ज्याच्याकडे ताबा आहे असा असू शकतो की त्यांनी हे प्राथमिक जबाबदारी पार पाडायची असते। बालकाची काळजी, बालकाचं संरक्षण, बालकाचं संगोपन। चला पुढचं पाहायचं आपल्याला 6वं काय आहे, सुरक्षिततेचा सिद्धांत। आता सुरक्षिततेचा सिद्धांत म्हणजे काय, काळजी व संरक्षण प्रणाली। आता आपण पाहिले मागच्या व्याख्या कलम मध्ये पाहिलं असेल किंवा काही कलम येणार आहेत पुढे, जसं की काळजी आणि संरक्षण प्रणाली। जसं कायद्याच्या आश्रयाखाली आलेले काही मुलं असतात, समजा पोक्सोतील लैंगिक पीडित मुली असू शकतात, मुलं असू शकतात जे 18 वर्षाच्या आतले असू शकतात किंवा ज्यांना काळजी व संरक्षणाची गरज असणारे अनाथ मुलं असतील, सोडून दिलेले मुलं असतील, अशा काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या मुलांना जी काय चाइल्ड वेलफेअर कमिटीकडून येतील किंवा जो काय आपला चाइल्ड वेलफेअर पोलीस ऑफिसरकडून येतील किंवा त्यांच्या संबंधित जे पोलीस पथक आहे जिल्ह्याच्या ठिकाणी असतं किंवा जिल्हा बाल संरक्षण युनिट कडून येतील, कोणत्याही एजन्सीकडून जेव्हा काळजी व संरक्षण प्रणालीकडे बालक येत असतात, मुलं येत असतात, तेव्हा त्या प्रणाली समजा जसं की चिल्ड्रन होम असू शकतं, जसं की ऑब्झर्वेशन होम असू शकतं, जसं की प्लेस ऑफ सेफ्टी असू शकतं डेलिंक्वेंटसाठी किंवा आपण काय म्हणू शकतो काही स्पेशल एजन्सी असू शकतात, ॲडॉप्शन एजन्सीज वगैरे। तर ह्या काळजी व संरक्षण प्रणालीकडे असताना त्या प्रणालीने त्यांचं काय केलं पाहिजे, सुरक्षित राहिलो, त्याला कोणतीही हानी, दुर्वर्तन व वाईट प्रकारे वागवले जाणार नाही याची काळजी घ्यायची असते, त्यासाठी उपाय योजायचे असतात। शिवाय त्यानंतरच्याही काळात समजा त्यांच्याकडून गेल्यानंतर त्यानंतरच्याही काळात समजा एखादा बालकाला समजा तिथं 2 वर्ष ठेवला असेल, 3 वर्ष ठेवला असेल, परत ह्या प्रणालीकडून तो बाहेर जाणार आहे, त्याच्या कुटुंबाकडे जाणार असेल किंवा अन्य ठिकाणी जाणार असेल तर त्याच्या सुरक्षेचा उपाय याबाबत काळजी घेतली पाहिजे। समजा त्याबाबत आपण पाहूयात कमिटी असू शकते, ज्युएनएल जस्टिस बोर्ड असू शकतं की बाबा याला आपण त्या ठिकाणी पाठवले तर त्या ठिकाणी ते इन्स्पेक्शन घेतील, आढावा घेतील की त्या मुलाची सुरक्षेची काळजी घेतली आहे का नाही, सुरक्षा होतीये का नाही। समजा ज्युएनएल जस्टिस बोर्डने त्यांना चिल्ड्रन होमला पाठवलं असेल किंवा ऑब्झर्वेशनला होमला पाठवलं असेल, समजा एखादा ज्युएनएल डेलिंक्वेंट आहे आणि इकडं मात्र याला ऑब्झर्वेशन होमला न ठेवता एखाद्या न्यायालयीन कोठडीत ठेवला असेल समजा, तर त्या बाबतीत खात्री करून घेणं की बाबा त्याला खरंच ऑब्झर्वेशन होममध्ये ठेवलाय का, त्याच्या सुरक्षेची काळजी घेतली गेली की नाही, यासाठी जेजीबीचे लोक किंवा चाइल्ड वेलफेअर ऑफिसरही भेट देऊ शकतात किंवा बाल संरक्षक अधिकारी भेट देऊ शकतात। म्हणजे सांगायचं काय, काळजी व संरक्षण प्रणालीकडे ज्यावेळेस ताबा असतो या मुलांचा तर त्या संरक्षण प्रणालीने, काळजी व संरक्षण प्रणालीने त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे, त्यांना कोणतीही हानी, त्यांच्याची कोणतेही दुर्वर्तन किंवा त्यांना कोणत्याही वाईट प्रकारे वागवलं जाता कामा नये आणि त्यानंतरही वेळोवेळी त्यांच्यासाठी उपाय योजले पाहिजे जेणेकरून ह्या मुलांची काळजी, संरक्षण कशी राखली जाईल, ते सुरक्षित कसे राहिले जातील यासाठी हे। आता
यात दोन्ही प्रकारचे मुलं येणार आहेत, म्हणजे कायद्याच्या आश्रयाखाली आलेले, म्हणजे समजा पीडित, ज्यांचा अत्याचार झाला, अन्याय झाला किंवा ज्यांना कोणीच नाहीये, जे बेघर आहेत, निराधार आहेत, ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे. आणि दुसरे कोणते, की जे कायद्याशी संघर्ष करत आहेत, म्हणजे ज्यांच्यावर काहीतरी आरोप आहे की ज्यांनी अपराध केला, अशा सर्व मुलांचा विचार या ठिकाणी हे अधिनियम करत असतो. म्हणजे हे मार्गदर्शक तत्व ह्या सर्व प्रकारच्या मुलांना लागू असतील. सकारात्मक उपाययोजनेचा सिद्धांत. सकारात्मक उपाय म्हणजे काय, या ठिकाणी फक्त कुटुंबाचा आहे का, तर नाही. या ठिकाणी कुटुंब आहे, संप्रदाय यासह, संप्रदाय म्हणजे कम्युनिटी वगैरे सगळीच, कुटुंब संप्रदाय यासह सर्व संसाधने मुलाच्या स्वास्थ्य वाढीसाठी, म्हणजे त्याचा आरोग्याचा विषय असेल, मुलाच्या स्वास्थ्य वाढीसाठी हातभार लावणारी त्याची ओळख विकसित करण्यास, त्या मुलाला ओळख, सामाजिक जीवनात त्याचं स्थान, त्याला त्याची प्रतिष्ठा, त्याचा सन्मान त्याला मिळणं आवश्यक आहे. तर त्याची ओळख विकसित करण्यास सुकर ठरणारी व समावेशक आणि समर्थदायी असे, पण भेद्यता कमी करण्यासाठी पोषक असे वातावरण, म्हणजे भेदभाव करणार नाही, त्याला आवश्यक असणारं पोषक वातावरण, त्याला ओळख निर्माण करण्यासाठी सुकर ठरणारी, समावेशक, समर्थदायी वातावरण किंवा त्याच्या स्वास्थ्यवाढीसाठी हातभार लावणारी संसाधने त्याला समाजाकडून असेल किंवा कुटुंबाकडून मिळणं अपेक्षित आहे. कोणताही भेदभाव होणार नाही, मुलगा मुलगी किंवा अदर कोणताही भेदभाव होणार नाही, त्याच्यासाठी पोषक वातावरण तयार केलं जाईल. आणि अशासाठी त्याच्यासाठी एक मध्यस्थ त्या ठिकाणी नेमले जातील. हेच पॉझिटिव्ह मेजर्स या ठिकाणी सांगितले 7 नंबरचं मार्गदर्शक तत्व. जसं की आपल्याला व्याख्याकलमध्ये काही यंत्रणा एजन्सीज आपण पाहिलं, जसं की फॉस्टर फॅमिली वगैरे पाहिलं असेल, गट संगोपन वगैरे पाहिलं असेल, किंवा आपल्याला पुढे काही कलमातून लक्षात येणार आहे की बाबा सकारात्मक उपाय योजनेचा सिद्धांत कुठं कुठं उपयोगी पडतोय. त्या ठिकाणी फक्त एकच लक्षात ठेवायचं की कुटुंब संप्रदाय यासह सर्व संसाधनांचा वापर त्या बालकाला एक पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी वापर झाला पाहिजे, त्याच्या स्वास्थ्यवाढीसाठी झाला पाहिजे, त्याची ओळख निर्माण होण्यासाठी झाला पाहिजे, किंवा त्याचा समावेशक समर्थदायी, त्याच्यासाठी कोणताही भेदभाव नकोय, अशा प्रकारे त्याच्यासाठी हे पॉझिटिव्ह मेजर्स आहेत. चला मित्रांनो, तुम्हाला फक्त काही कीवर्ड्स लिहून घ्यायचे तुमच्या मॅन्युअलमध्ये. तुम्हाला मॅन्युअल प्रोव्हाइड केलेले आहेत, जेणेकरून मॅन्युअलमध्ये तुम्ही तुमच्या हस्ताक्षरात लिहिल्यानंतर तुम्हाला कसल्याही पुस्तकं वाचायची गरज नाही, आणि तुमच्या हस्ताक्षरात जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला समजायला सोपं जाणार आहे. आणि आपली दैनंदिन जी काही भाषा आहे त्या भाषेतच मी तुम्हाला शिकवणार आहे. कायद्याची भाषा खूप किचकट असते, लवकर लक्षात येत नाही, त्याच्यामुळे आपल्या सर्वसाधारण जीवनातील उदाहरणं देत चालेल. आता 8 नंबरचं काय सांगितले, लांछनास्पद शब्दार्थ किंवा मीमांसेचा सिद्धांत. आता लांछनात्मक म्हणजे काय, प्रिन्सिपल ऑफ नॉन स्टिग्माटायझिंग सिमॅन्टिक्स. नॉन स्टिग्माटायझिंग सिमॅन्टिक्स म्हणजे काय, की त्याला असे कोणतेही आरोपात्मक शब्द किंवा त्याला लांछनात्मक शब्दाचा वापर करायचा नाही की जेणेकरून त्याला त्रास होईल. आता मी तुम्हाला सांगितलं होतं या ठिकाणी ज्या ज्या यंत्रणांना संबंधित, समजा आता हे कोण आहेत, चाइल्ड वेलफेअर पोलीस ऑफिसर आहे समजा, जसं की ASI लेवलची व्यक्ती असते तर तुम्हाला कलम 107 मध्ये पाहायला भेटणच, किंवा कोणतीही व्यक्ती असू शकते, चाइल्ड वेलफेअर कमिटी असू शकते, ज्युनियर जस्टिस बोर्ड असू शकते, अन्य कोणतीही यंत्रणा की ज्याचा संबंध हे अंमलबजावणीशी येतो, की मुलांबाबत कोणत्याही प्रक्रियेत त्याच्याशी प्रतिकूल व आरोपात्मक शब्दांचा वापर करू नये, म्हणजे लांछनास्पद शब्दाचा वापर करू नये. लांछनास्पद म्हणजे काय, की त्याला दोष देऊ नये, दोषात तू असाचे तसाच वागला, हराम, काहीतरी त्याला वेगवेगळे काहीतरी शिवीगाळ करून, लांछनात्मक शब्दांचा वापर करून, किंवा त्याला दोष देत राहणं, किंवा त्याला खडेबोल सुनावणे, ह्या गोष्टींचा वापर करता येणार नाही. हे मार्गदर्शक तत्व या ठिकाणी आखून दिलेलं आहे. आता पुढचं काय मार्गदर्शक तत्व आहे मित्रांनो, की हक्काचे विसर्जन न करण्याचा सिद्धांत. हक्काचं विसर्जन म्हणजे काय, प्रत्येक बालकाला, जसं की तुम्ही 21A पहा, आपले जे काही संविधानातले संविधानाचे जसं मी मार्गदर्शक तत्व सांगितलं प्रकरण 4 मध्ये, भाग 4 मध्ये, तसंच संविधानाच्या भाग 3 मध्ये आपण मूलभूत हक्क पाहिले, त्यातला सुद्धा एक मूलभूत हक्क आहे 21A, की जो शिक्षणाचा हक्क या मुलांना देतो. असे मुलांचे जे काय हक्क असतील, मग संविधानाने दिलेले मूलभूत हक्क असतील, त्यांच्या नैसर्गिक हक्क असेल, त्या हक्कांचं संवर्धन झालं पाहिजे, ते हक्क विसर्जित होता कामा नये, हेच मार्गदर्शक तत्व या ठिकाणी आहे. समजा एखादा ज्युएनल डेलिंक्वेंट आहे, बाल गुन्हेगार आहे, तो समाजाशी अहितकारक वागला, समाजातील काही अपराध त्याने केले असतील म्हणून त्याला काय केलं, प्लेस ऑफ सेफ्टी किंवा त्याला ऑब्झर्वेशन होम मध्ये ठेवला, त्याला स्थानबद्ध केला असेल, तर याचा अर्थ असा नाही की त्याचे हक्क विसर्जित होतील. त्याचे हक्क त्याला मिळालेच पाहिजे, जरी त्यांनी मागितले नसतील, जरी त्याला त्याच्या हक्काची जाणीव नसेल, जरी तो हक्क सोडून देत असेल. कारण काय होतं की त्याचा हक्काचं संवर्धन का होणं गरजेचं आहे, कारण हा कायदा कोणत्या आधारावर
आधारावर तयार झालेला आहे बालकाचं सर्वोत्तम हित जोपासणे. लक्षात घ्या, मुलाचा कोणताही हक्क स्वेच्छेने सोडून देणे या गोष्टीस परवानगी नाही. मुलगा मला नाही शिकायचं, त्याला शिकवायचं, शिक्षणाचा हक्क आहे त्याचा, तो मला नाही शिकवायचं, त्याचं शिक्षण त्याला द्यायचं. आपल्याला माहिती आहे बालसुधारगृह असो किंवा कोणते चिल्ड्रन होम्स असो, त्या ठिकाणी त्यांची शिक्षणाची व्यवस्था, त्यांच्यावर समुपदेशनाची व्यवस्था केली जाते. त्यांना मानसशास्त्रज्ञ त्या ठिकाणी असतात, त्यांच्यावर संस्कार घडवले जातात, त्यांच्या सुधारणा घडवल्या जातात. इथं हे झाले कायद्याशी संघर्ष करणारे मुलं, परंतु कायद्याच्या आश्रयास आलेले मुलं, काळजी संरक्षणाची गरज असणारे मुलं, यांच्याही बाबतीत त्यांचे हक्क विसर्जित होणार नाही याची काळजी घ्यायची. त्यांना त्यांचे सर्व हक्क द्यायचे. जरी तो हक्क सोडून देत असला तरी, जरी त्याचा शोध मुलाने वा त्याच्या वतीने दुसऱ्या व्यक्तीने घेतला, मंडळ समिती, आता मंडळ म्हणजे ज्युएनएल जस्टिस बोर्ड, समिती म्हणजे चाइल्ड वेलफेअर कमिटी, घेतला तरी आणि मूलभूत हक्कांचा व्यवहारात वापर होत नसला तरी हक्काचे विसर्जित होणार नाही. म्हणजे याच्या मूलभूत हक्काचा वापर याला व्यवहारात होत नसला तरी सुद्धा त्याचे हक्क विसर्जित होणार नाही. त्याने जरी सोडून दिले तरी विसर्जित होणार नाही. जसं मी सांगितलं की ज्युएनएल डेलिंक्वेंट आहे, बाल गुन्हेगार आहे, मग त्याला त्याच्या शिक्षणाचा हक्क, अदर जे हक्क असतील त्याच्या विकासासाठी, त्याच्या हितासाठी ते हक्क विसर्जित होणार नाही. त्या हक्काचं संवर्धन करणारं हे मार्गदर्शक तत्व आहे. चला, पुढचं मार्गदर्शक तत्व काय मित्रांनो, की समानता असणे आणि भेदभाव नसण्याचा सिद्धांत. इथं मुलगा मुलगी असा भेदभाव करायचा नाही. लिंग, धर्म, वंश, जात, जन्मस्थान, विकलांगता वा तत्सम इतर गोष्टी, लिंग, जात, वंश, जन्मस्थान, विकलांगता किंवा तत्सम इतर गोष्टीवरून भेदभाव करायचा नाही, भेदभाव होणार नाही. प्रत्येक मुलाला त्याच्या ज्ञानाच्या किंवा अन्य व्यक्तीच्या संबंधित जवळ जाण्याची मोकळीक आहे, संधी आहे आणि तशी वागणूक दिली जावे. म्हणजे यांना संधी पण तशी दिली पाहिजे की त्यांना त्यांच्या किंवा तशी मोकळीक म्हणजे स्वातंत्र्य द्यावा की त्यांना त्यांच्या विकासासाठी गरजेचं राहील, त्यांना त्यांचे व्यक्तिमत्व विकास वाढीसाठी महत्त्वाचं राहील, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचं राहील. आणि कोणत्याही यंत्रणेकडून लिंग, जात, वंश, जन्मस्थान, विकलांगता या आधारावर बालकात भेदभाव होणार नाही, हे लक्षात ठेवा. फक्त काय होतं की कधी ह्या यंत्रणा ज्या असतात, समजा चिल्ड्रन होम असतील किंवा ऑब्झर्वेशन होम असतील, ते जास्तीत जास्त मुलांना विभक्त करू शकतात. जसं की लिंग, वय आणि अपराधाची श्रेणी हे आधारावर ते विभक्त करू शकतात. पुढे काही कलमात तुमच्या लक्षात येणार आहे. कारण लिंग मुलं मुली एकत्र नाही ठेवता येणार. वयाचे मुलं, मोठ्या वयाचे, समजा एकदा 17-18 मुलांच्यात 5-6 वर्षाचे मुलं ठेवले किंवा 10-12 वर्षाचे मुलं ठेवले तर ते चुकीचं राहील. कारण वरचे मुलं बारके मुलांना त्रास देतील. सोबत अपराधाच्या श्रेणींचं वर्गीकरणानुसार पण मुलं असू शकतात. समजा एखादा बिचारा काहीतरी किरकोळ चोरी करून आलेला असेल डेलिंक्वेंट आणि एखादा डायरेक्टच खून करून आलेला असेल तर मात्र ते एक अहितकारक असू शकतो इतर मुलांना किंवा तो उपद्रवी ठरू शकतो. पण इथं मात्र त्या एजन्सी ज्या यंत्रणा आहेत त्या वय, लिंग आणि अपराधाचं श्रेणी यांच्या आधारावर वर्गीकरण करू शकतं मुलांचं. पण हा भेदभाव त्यांच्या विकासात्मक ज्या गोष्टी असतील त्या विकासात्मक गोष्टी म्हणजे त्यांची संधी जिथं प्राप्त आहे, ज्ञानाच्या, शिक्षणाच्या संबंधित असेल किंवा व्यक्तीच्या जवळ जाण्याची मोकळीक संधी असेल तर ह्याबाबत भेदभाव करणार नाही. एवढीच बाब तुम्ही लक्षात ठेवा. चला, 10 नंबरचं मार्गदर्शक तत्व तुम्हाला समजलं असेल. नंतर आता आपल्याला पाहायचंय 11 नंबरचं एकांतता आणि गोपनीयतेचा हक्क असण्याचा सिद्धांत. आता आपल्याला माहिती आहे भारतीय राज्य घटनेचा कलम 21 सर्व नागरिकांना दिलेला मूलभूत हक्क आहे. कोणता? पर्सनल लिबर्टी अँड लाईफ प्रोटेक्शन. म्हणजे तो सुद्धा एक एकांताचा आहे किंवा व्यक्तिगत जीवनाचा अधिकार सगळ्या नागरिकांना आहे. अगदी तसाच ह्या बालकाला सुद्धा आहे एकांतता आणि गोपनीयतेचा हक्क. म्हणजे एखादा न्यायालयीन प्रक्रियेतला बालक असेल, कार्यवाहीतला बालक असेल, जसं की ज्युएनएल प्रोसिडिंग मधला किंवा ह्या ऍक्ट मधील, तर त्या बालकाची जी पर्सनल बाबी असतील त्या मीडियाने सुद्धा लोकांसमोर आणायच्या नाही किंवा ह्या ज्या न्यायालयीन प्रक्रियेत तो जो आहे त्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच्या कोणत्याही बाबी समोर आणायच्या नाही, जगासमोर किंवा उघड करायच्या नाही. त्याला एक संरक्षण द्यायचं, त्याचं संवर्धन करायचं, म्हणजे त्याच्या गोपनीयतेला संरक्षित ठेवायचं. कारण काय असतं, येणाऱ्या फ्युचर काळात त्या बिचाऱ्याला समाजात स्थान निर्माण करणं किचकट होऊ शकतो. उद्या त्याला नोकरीला कोण ठेवू शकणार नाही, उद्या त्याला त्याच्याशी भेदभाव होऊ शकतो. तर ह्यासाठी काळजी घ्यायची असते की कोणताही बालक ज्यावेळेस न्यायालयीन प्रक्रियेत असेल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच्या गोपनीयतेचं आणि एकांततेचं संरक्षण करायचं आणि त्या मीडियालाही सांगायचं की तुम्ही असं करायचं नाही, अन्यथा मीडियावर कारवाई. मीडिया म्हणजे पत्रकार असतील, टीव्ही चॅनेलवाले वगैरे असतील, तर संरक्षण ठेवण्याचा हक्क आहे. कशाच्या? त्याच्या एकांताचा म्हणजे त्याच्या गोपनीय बाबींचा. कारण त्याला पुढे भविष्यात सामाजिक सांस्कृतिक जीवनात जगत असताना ह्या बाबी अडचणीच्या ठरू शकतात. ओके, समजा एखादा मुलगा आहे बिचारा
बिचारा तोच नोकरीची संधी शोधत असताना त्याला त्याच्या बाबतीत जर त्या प्राधिकरणाला कळालं की ह्यो स्थानबद्ध होता 2-3 वर्ष ऑब्झर्वेशन होमला, चिल्ड्रन होमला, तर काय होतं की बाबा एक बॅड इम्प्रेशन पडू शकतं किंवा त्याला पुढे नोकरीच्या संधीतून डावललं जाऊ शकतं, म्हणजे त्याच्या विकासावर एक अडथळा निर्माण होऊ शकतो. चला पुढचं काय सांगितलं मार्गदर्शक तत्व की अंतिम आश्रयाचा उपाय म्हणून संस्थेत राहायला पाठवण्याचा सिद्धांत. आता हे जे काय बाल गुन्हेगार वगैरे असतात, कायद्याशी संघर्ष करणारे असतात, की तुम्हाला काही पुढे येणाऱ्या कलमात लक्षात येणार आहे की JJB ज्युएनल जस्टिस बोर्ड काय करतं की त्यांच्या अपराधाचं तुम्हाला मी सांगितलं 3 प्रकारचे अपराध. शुल्लक अपराध जे असतात 3 वर्षाच्या आतील असतात, म्हणजे IPC नुसारचे असू शकतात किंवा अन्य कोणत्या विशेष कायद्यान्वये असू शकतात, किंवा गंभीर सिरियस ऑफेन्सेस जे की 3 ते 7 वर्षाच्या दरम्यानचे असतात, किंवा हिनस ऑफेन्सेस जे की 7 वर्षाच्या पुढील, म्हणजे त्याला अतिघोर अपराध असं म्हणतो. या अपराधांच्या श्रेणीवरून, या अपराधांच्या वर्गीकरणावरून हे ठरवतात की बाबा ह्या मुलाला 3 वर्षासाठी एखाद्या संस्थेत अडकून ठेवायचं का पालकाच्या बंधपत्रा किंवा बंधपत्राशिवाय पालकांच्या ताब्यात द्यायचं, काय अटी आणि शर्ती लादून, का त्याला एखाद्या संस्थेत ऑब्झर्वेशन खाली ठेवायचं, हे निर्णय ते JJB घेत असतं, ज्युएनल जस्टिस बोर्ड घेत असतं. किंवा जर तो 16 ते 18 वर्षातील मुलगा असताना अतिघोर अपराध केलेला असेल तर या ठिकाणी काय करतील मग ते ज्युएनल जस्टिस बोर्ड, ते केस बाल न्यायालयाकडे पाठवली जाते. बाल न्यायालय तुम्हाला माहिती सत्र न्यायालयाचा दर्जा असतो, तर ते बाल न्यायालय मग मात्र प्रौढ गुन्हेगारासारखं त्याची संपरीक्षा घेत असते. अंतिम आश्रयाचा उपाय म्हणूनच त्याला संस्थेत ठेवायचा. अन्यथा कारण काय होतं, याच्यात अजून एक तत्व सांगते की बालकाला पुनर्स्थापित किंवा बालकाला त्याच्या आई वडिलांच्या कुटुंबात राहण्याचा हक्क आहे याचा विचार करायचा, जर तो समाजाच्या अहिताचा नसेल. म्हणजे कुटुंबासोबत राहून जर इतर समाजाला त्याच्यापासून धोका नसेल तर त्याला कुटुंबात जाण्याचा अधिकार असेल, पुनर्स्थापित होण्याचा अधिकार असेल, हक्क असेल, याचा विचार ह्या यंत्रणांनी करायचा असतो. आणि जेव्हा तो मुलगा खरंच समाजासाठी अहितकारक असेल किंवा त्याच्यावर सुधारण्याची गरज आहे, तो जर समाजात राहिला तो अन्य मुलांना बिघडू शकतो, अन्य मुलांना उपद्रव करू शकतो, अन्य लोकांना उपद्रव करू शकतो, किंवा तो काही चोऱ्या माऱ्या किंवा इतर ठिकाणी काही अपराधात सहभागी होत असेल आणि मात्र समाजाला तो अहितकारक आहे, धोकादायक आहे, तर त्यावेळेस मात्र त्याला चिल्ड्रन होम, ऑब्झर्वेशन होम, प्लेस ऑफ सेफ्टी असे अनेक पर्याय राबवले जाऊ शकतात, त्या ठिकाणी त्याला ठेवलं जाऊ शकतं. परंतु जर JJBला ज्युएनल जस्टिस बोर्डला वाटलं की नाही की हा मुलगा किरकोळ अपराध केलाय आणि आई वडिलांच्या बंधपत्रानुसार आपण 3 वर्षाचं बंधपत्र घेऊ आणि ते ठीक आहे सुधारू शकतो की आई वडिलांच्या ताब्यात ठेवता येईल किंवा देता येईल, तर ते देतील. म्हणजे काय करायचं, शेवटचा पर्याय, लई शेवटचा पर्याय की समाजाला अहितकारकच असेल तरच शेवटचा पर्याय म्हणून त्याला एखाद्या संस्थेत पाठवता येईल, अन्यथा त्याला त्याच्या आई वडिलांसोबत फॅमिलीत राहण्याचा अधिकार आहे, असं हे 12 नंबरचं तत्व सिद्धांत सांगतो मित्रांनो. चला पुढचं 13 नंबरचं तत्व काय सांगतं मित्रांनो की माता पित्यांची पुनर्भेट आणि आपल्या कुटुंबाबरोबर पूर्वस्थितीत राहायला मिळण्याचा सिद्धांत. समजा त्याला एखाद्या संस्थेत पाठवलाय, अडकवलाय, जसं चिल्ड्रन होम, प्लेस ऑफ सेफ्टी, ऑब्झर्वेशन होम, ह्या ज्या या ठिकाणी त्याला अडकवलं असेल किंवा स्पेशल होम, तर त्याला लवकरात लवकर त्याच्या सुधारणा होत असेल, त्याच्या जे काय पर्यवेक्षण अधिकारी आहेत, पर्यवेक्षक अधिकाऱ्यांच्या लक्षात येत असेल की याच्यात सुधारणा झालेली आहे, आता समाजाला कोणत्याही प्रकारचा धोका याच्यापासून राहिलेला नाहीये, तर याला लवकरात लवकर त्याच्या आई वडिलांकडे जाण्याचा अधिकार आहे, भेटण्याचा अधिकार आहे आणि पूर्वस्थितीत राहायला मिळण्याचा अधिकार आहे. पूर्वस्थितीत म्हणजे काय, त्याला जे पूर्वीप्रमाणे सामाजिक आणि आर्थिक सांस्कृतिक दर्जा होता त्या दर्जानुसार राहण्याचा हक्क त्याला आहे, जर ते समाजाला अहितकारक नसेल तर. लक्षात असू द्या, बाल न्यायालयातील प्रणालीत असलेल्या प्रत्येक मुलाला होईल तितक्या लवकर त्याच्या कुटुंबात लवकरात लवकर पाठवण्याची व्यवस्था ह्या यंत्रणांकडून होणं गरजेचं आहे. जसं की ज्युएनल जस्टिस बोर्ड वगैरे, त्याला पूर्वीप्रमाणे त्याच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक दर्जानुसार राहण्याचा हक्क प्राप्त असेल, जर तो समाजाला धोकादायक होणार नसेल तर. हे एक मार्गदर्शक तत्व या ठिकाणी ह्या यंत्रणांना दिलेलं आहे. पुढचं मार्गदर्शक तत्व काय आहे मित्रांनो, 14 नंबरचा नव्याने सुरुवात करण्याचा सिद्धांत. जेव्हा हे बाल न्यायालयातील प्रक्रियेतून बाहेर येतील, न्यायालयीन प्रक्रियेतून बाहेर येतील, त्यांना नव्याने सुरुवात करण्याची संधी दिली पाहिजे. म्हणजे तुम्हाला माहिती, हे लोक फार IAS, UPC, MPC कोणतीही परीक्षा देऊ शकतात. म्हणजे का देऊ शकतात, त्यांना नव्याने संधी प्राप्त व्हावी. मी सुरुवातीला सांगितलं, जर यांचं गुन्हेगारी रेकॉर्ड जर समाजाला माहिती झालं, मीडियावर आलं किंवा उपलब्ध होत असेल, एखाद्याने RTI टाकून सुद्धा किंवा एखाद्याने अर्ज करून सुद्धा किंवा यंत्रणांकडून, तर मात्र बिचाराला ते संधी भेटणार नाही. लक्षात घ्या, मग ती त्याला संधी भेटावी, त्याला नव्याने सुरुवात करता यावी म्हणून त्याचे जे काही जुने रेकॉर्ड आहेत की बाल न्यायालयीन प्रणालीतले बालकाचे जे काही पूर्वीचे अभिलेख आहेत, जुने रेकॉर्ड आहे, त्याचा इतिहास आहे, तो काय केला जाईल, खोडला जाईल. कुणालाही साधं त्याचा एक दस्तावेज सुद्धा देता येणार नाही. लक्षात घ्या, तुम्ही RTI टाका नाही तर काही टाका, कारण त्याच्या ऑलरेडी सुरुवातीला सांगितले त्याच्या खाजगी गोपनीयतेचं संरक्षण ह्या यंत्रणांनी करायचं असतं.
कोणता? फक्त विशेष परिस्थितीतील अपवाद वगळता. विशेष परिस्थितीतील अपवाद वगळता म्हणजे कोणतं? जसं की 16 ते 18 वर्षातील बालकाने अति घोर अपराध केलाय, 7 वर्षाच्या पुढील अपराध केलाय, जसं की निर्भया केस 2012 चे तुम्ही बघितले तर त्यावेळेस ऑलरेडी कलम 15 मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे ते केस कोणाकडे पाठवले जाते? सत्र न्यायालयाच्या दर्जाचं असणारं बाल न्यायालयाकडे पाठवले जाते आणि मग ते बाल न्यायालय प्रौढ गुन्हेगारासारखंच त्याला ट्रीट करतं, संपरीक्षा घेत असतं. त्याचे मात्र अभिलेख तसेच जतन केले जातील किंवा ठेवले जातील. परंतु ते अपवाद झालं. परंतु इतर परिस्थितीत जे 18 वर्षाच्या आतील बालक असतील त्या बालकांच्या बाबतीत जे काही गुन्हेगारी रेकॉर्ड त्यांच्या बाबतीत तयार झालेला असेल ते गुन्हेगारी रेकॉर्ड त्यांना त्यांची सुटका झाल्यानंतर किंवा ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पूर्वीचे सर्व अभिलेख खोडून टाकायचे असतात. पूर्व इतिहास संपवायचा असतो, नष्ट करायचा असतो. का करायचा असतो? कारण त्यांना नव्याने सुरुवात करायसाठी संधी द्यायची असते आणि जेणेकरून मग ते भविष्यात IPS होऊ शकतो. अनेक चित्रपटात तुम्ही पाहिलं असेल की तो लहानपणी अपराध करतो आणि नंतर मग तो महेश बाबूचा एक कोणता तरी चित्रपट तुम्ही पाहिला असेल, नंतर तो डायरेक्ट IPSच बनतो. तर या ठिकाणी त्यांना नव्याने सुरुवात करण्याची सिद्धांत या ठिकाणी आहे, संधी या ठिकाणी दिली गेलेली आहे. आता पुढचं काय सांगितलंय मित्रांनो? वळणाचा सिद्धांत. वळणाचा सिद्धांत म्हणजे काय? प्रिन्सिपल ऑफ डायव्हर्जन. प्रिन्सिपल ऑफ डायव्हर्जन म्हणजे काय? आता हे समजून घ्या. संपूर्ण समाजाचा, लक्षात घ्या इथं विचार कोणाकोणाचा केलाय? संपूर्ण समाजाचा व बालकाचा सर्वोत्तम हिताचा विचार. म्हणजे समाजाचा पण विचार करायचा आणि बालकाच्या सर्वोत्तम हिताचा विचार करता न्यायालयीन प्रक्रियेच्या आश्रयाशी आलेल्या. आता न्यायालयीन प्रक्रियेच्या आश्रयाशी येणारे कोणी बिचारे पीडित मुलं असू शकतात, पोक्सोतील असू शकतात किंवा इतर ठिकाणी कोणी त्यांच्या बाबतीत दुर्वर्तन झालं असेल किंवा अन्य अत्याचार झाला असेल तर न्यायालयीन प्रक्रियेच्या आश्रयाखाली आलेल्या किंवा कायद्याशी संघर्ष करणाऱ्या मुलांच्या बाबतीत. म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलं न्यायालयीन प्रक्रियेच्या आश्रयाखाली आलेले कोणते पीडित मुलं असतात बिचारे, जसं एखाद्या बालकाच्या बाबतीत लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत घटना झालेली म्हणजे ते पोक्सोतील पीडित मुलं असतील, कोणतेही मुलं असू शकतात की जे न्यायालयीन प्रक्रियेच्या आश्रयाखाली आलेले किंवा कायद्याशी संघर्ष करणारे मुलं असतील की जे ज्यांच्यावर आरोप झालेले, ज्यांनी अपराध केलेले आहे, अशा मुलांच्या बाबतीत उपाययोजना करून त्यांची उन्नती साधण्यावर भर देण्यात यावा, म्हणजे त्यांचा विकास साधण्यावर भर देण्यात यावा. परंतु हे करत असताना कशाचा विचार केला पाहिजे? बालकाच्या सर्वोत्तम हिताचाही विचार केला पाहिजे आणि समाजाच्या हिताचा विचार केला पाहिजे. समाजाच्या हिताचा विचार काय या ठिकाणी ठेवला? समाजाच्या हिताचा विचार काय केला मित्रांनो या ठिकाणी? कारण या ठिकाणी कायदेशीर संघर्ष करणारे मुलं पण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे संपूर्ण समाजाचा व बालकाच्या सर्वोत्तम हिताचा विचार करून कायद्याशी संघर्ष करणाऱ्या मुलांच्या बाबतीत असो किंवा कायद्याच्या आश्रयाखाली आलेल्या मुलांच्या बाबतीत असो त्यांचं सर्वोत्तम हित जोपासण्यासाठी, त्यांचं सर्वांगीण उन्नती साधण्यासाठी भर देण्यात यावा. हेच तत्व या ठिकाणी वळणाचा सिद्धांत सांगतोय. आणि वळणाच्या सिद्धांतामध्ये काय सांगितलं की सर्वसाधारण प्रौढ गुन्हेगाराला जी न्यायालयीन प्रक्रिया तुम्ही राबवताय तसे न राबवता ह्या अधिनियमाखाली राबवा, जेणेकरून त्याला पोषक वातावरण, त्याला सपोर्टिव्ह वातावरण कसं असेल हे आता तुम्हाला काही पिक्चरमध्ये दिसलं असेल की त्याला त्याच्या जसं की मी पोक्सोमधील विशेष न्यायालयाचा विषय सांगितला होता की तिथं बालकाला त्याच्या आई वडिलांच्या समवेत केलं जातं किंवा त्याच्या समोर आरोपी हजर केला जात नाही. म्हणजे त्याच्या पद्धतीच्या साऱ्या गोष्टींचं काळजी या ठिकाणी घेतलं जातं. म्हणजे समाजाच्या हिताचा विचार केला जातो आणि सर्वोत्तम बालकाच्या हिताचा विचार केला जातो. याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ डायव्हर्जन. चला पुढचा शेवटचं तत्व काय आहे की जे बालकाच्या एक प्रकारे हे बालकाच्या हक्कांचं संवर्धन करतंय आणि कोणाला जबाबदाऱ्या देतंय, ज्या यंत्रणांना त्यात काही ठिकाणी पालकही पाहायला भेटले. 5 नंबरचा जे तत्व आपण पाहिलं. आणि ह्या यंत्रणा ज्या आहेत की ज्या हा अधिनियमाची अंमलबजावणी करणार आहे त्या यंत्रणांवर एक काही कर्तव्य सोपवतंय, जबाबदाऱ्याही सोपवतंय. की काय सांगतंय? नैसर्गिक न्यायाचा सिद्धांत. नैसर्गिक न्यायाचा सिद्धांत म्हणजेच काय? प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस. काय सांगतंय की या अधिनियमानुसार न्यायालयीन कक्षेत काम करणाऱ्या सर्व व्यक्तींनी, न्यायालयीन कक्षेत काम करणाऱ्या सर्व व्यक्तींनी, मंडळांनी, मंडळ म्हणजे कोण? ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड. कलम 4 मध्ये आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत लगेच. बालकाचे त्याच्या बाजूचे म्हणणे योग्य रीतीने ऐकून घ्यायचे असतात. योग्य रीतीने त्या बालकाचे म्हणणे ऐकून घ्यायचे असतं. JJBनी, ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड, मंडळाने किंवा त्या न्यायालयात कक्षेत काम करणाऱ्या सर्व व्यक्तींनी. पूर्वग्रह दूषित विरुद्धचा हक्क म्हणजे काय? प्रिज्युडाइस व्हायचं नाही त्या बालकाबाबत. प्रिज्युडाइस म्हणजे पूर्वग्रह दूषित व्हायचं नाही. तर पूर्वग्रह दूषित विरुद्धचा हक्क म्हणजे तुम्ही एखाद्या बालकाबाबत आधीच प्रिज्युडाइस व्हायचं नाही की तो तसाच त्यांनी समजा 2 वर्षापूर्वी केला असेल, त्यांनी त्याच्याकडून चोरी झाली असेल, त्याला खाऊला पैसे नव्हते म्हणून त्यांनी चोरले असेल. म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजाच नाही की ती चोरटच आहे. पूर्वग्रह दूषित विरुद्ध ऑलरेडी आपण पहिलं तत्व काय सांगितलं? वयाच्या 18 पर्यंत तो निरपराध असल्याचंच गृहीत धरायचं. शाल फ्रीशुम म्हणजे पूर्वग्रह दूषित राहायचं नाही, त्याच्या
म्हणजे त्याला पूर्वग्रह दूषित विरुद्धचा हक्क आहे, त्याच्याबाबत अजिबात पूर्वग्रह दूषित ठेवायचं नाही. वयाच्या 7व्या-8व्या वर्षी त्याने मारले असते पाकिट त्याचे, त्याला खाऊला पैसे पाहिजे होते. आता वयाच्या 15व्या-16व्या वर्षी तो तसं करेल असं तुम्ही पूर्वग्रह दूषित राहायचं नाही. आणि आढावा घेण्याचा हक्क म्हणजे समजा ज्युएनल जस्टिस बोर्डने त्याला एखाद्या संस्थेत अडकून ठेवला असेल, समजा चिल्ड्रन होम, ऑब्झर्वेशन होम, तर त्यांनी आढावा घेतला पाहिजे त्याची व्यवस्थित सुरक्षा होतीये का नाही, संरक्षण होते का नाही, त्याचं काळजी संगोपन होतंय का नाही, किंवा त्याला त्या चिल्ड्रन होमलाच ठेवलंय का, ऑब्झर्वेशन होमलाच ठेवलंय का प्रौढ गुन्हेगारांच्या जेलला ठेवलंय का, टाकलं एरोड्याला नेऊन, ह्या साऱ्या गोष्टींचा आढावा त्या न्यायाधीशांनी, दंडाधिकाऱ्यांनी सुद्धा घेणं अपेक्षित आहे, मंडळांनी घेणं अपेक्षित आहे. जे कोण बाल संरक्षक अधिकारी असतील, जे जे हे यंत्रणा याच्यामध्ये सहभागी असतील, त्यांनी ते आढावा घेण्याचा अधिकार, आढावा घेतला पाहिजे. तो हक्क बालकाचा समजला गेला. आणि या बाबतीत नीट विचार करून यथायोग्य उचित प्रक्रियानुसार न्यायनिवाडा करावा. म्हणजे न्यायनिवाडा करताना सुद्धा उचित प्रक्रिया ह्या अधिनियमाने जे आखून दिलं त्यानुसारच न्यायनिवाडा करावा. त्याच्या हक्कांचं संवर्धन होते की नाही याबाबत नियमितपणे आढावा घेत चाला. महिन्याने असं, 2 महिन्याने असं, 3 महिन्याने असं इन्स्पेक्शन पण घेतलं जातं चिल्ड्रन होमला भेट देऊन वगैरे, किंवा त्या ऑब्झर्वेशन होमला सुद्धा भेट देऊन इन्स्पेक्शन घेतलं जातं. आणि मंडळाने बालकाचे किंवा त्याच्या बाजूचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घेतले पाहिजे आणि कोणताही प्रकारचा पूर्वग्रह त्या बालकाच्या बाबतीत ठेवायचा नाही. अशा प्रकारे मित्रांनो जे 16 मार्गदर्शक तत्व ह्या यंत्रणांनी पाळायचे, म्हणजे पाळायचे असतात. हेच मार्गदर्शक तत्व एक प्रकारे बालकांच्या हक्काचं संरक्षण करत असतात. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल सर्वसाधारण प्रौढ व्यक्तीच्या बाबतीत जी न्यायालयीन प्रक्रिया आणि ज्युएनल जे डेलिंक्वेंट असेल किंवा कायद्याच्या आश्रयाखाली आलेले जे मुलं असतील, बालक असतील 18 वर्षाच्या आतील, त्यांच्या बाबतीत ही जी प्रक्रिया आहे एक प्रकारे काय करते, बालकाच्या सर्वोत्तम हिताचाही विचार करते आणि समाजाच्या हिताचाही विचार करते. म्हणजे एक प्रकारे मध्य साधण्याचा प्रयत्न या कलम 3 प्रकरण 2 ने केलेला आहे किंवा ह्या कायद्याने केलेला आहे. हे 16 मार्गदर्शक तत्वे तुम्हाला व्यवस्थित समजून यावेत म्हणून मी पिक्चरचाही वापर केलेला गेलेला आहे आणि व्यवस्थित सर्वसाधारण उदाहरणे दिले गेलेले आहेत. आता आपल्याला नंतरचे लेक्चर पाहायचेच की ज्याच्यामध्ये ज्युएनल जस्टिस बोर्ड काय आहे, चाइल्ड वेलफेअर कमिटी काय आहे, हळूहळू तुम्हाला समजणार आहे. परंतु सुरुवात एकदम चांगली केली, सुरुवात एकदम कन्सेप्ट क्लिअर झाले तर पुढच्या कन्सेप्ट समजायला सोपे जातात. तर आजचं लेक्चर मी इथंच संपवतो. पण तुम्ही लेक्चर पाहत असताना सुरुवातीपासून बघा, अचानक मधलं लेक्चर पाहू नका. आजचं लेक्चर इथं संपलं. धन्यवाद.